नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती ज्याचं नाव आहे येवले अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश शिकत असतो. तर आपल्याला बरेचदा पॅसिव्ह व्हॉईसमध्ये अडचण असते, कारण असे बरेचसे विद्यार्थी बघितले मी की ज्यांना असं वाटतं की टेन्स शिकलो आपण दॅट इज इनफ फॉर स्पीकिंग, बट नो, तसं नाही आहे. आपल्याला काही सेंटेन्सेस असे असतात की जे ट्रान्सलेट करता येत नाही टेन्स कॅटेगरीने, कारण टेन्समध्ये आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये डिफरन्स आहे. तो डिफरन्स कसा आहे तर हे समजून घ्या पहिले. जसं टेन्स कॅटेगरीमध्ये करणारा व्यक्ती जो असतो डुअर, त्याच्यावरती फोकस असतं. जसं मी तुम्हाला शिकवत आहे, फोकस कोणाकडे आहे तर माझ्याकडे, मी शिकवत आहे. मात्र शिकवल्या जात आहे, दोन सेंटेन्स आपण बघितले. म्हणजे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये मी म्हटलं की शिकवल्या जात आहे म्हणजे ॲक्शनवरती फोकस आहे, व्हर्बवरती फोकस आहे, कामावरती फोकस आहे. त्यावेळेस तसे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे असले तर आपण पॅसिव्ह व्हॉईसने बनवतो. कशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस यामध्ये येतात आपण बघूया. बघा, एखाद्या ठिकाणी आपण जातोय, कुठेतरी गावाला चाललोय, रोड खराब झालेला आहे, आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे. तर मग त्यावेळेस असं कोणीतरी आपल्याला म्हणतं की रोडचं काम चालू आहे, है ना, किंवा रोड दुरुस्त केल्या जात आहे. मग रोड दुरुस्त केल्या जात आहे, कोण करत आहे हे ऑब्वियसली आपल्याला माहिती असतं, किंवा तेवढं गरजेचं ते नसतं, त्या डुअरला तेवढं इम्पॉर्टंट नसतं. ठीक आहे. जसं सपोज बॉस आहे, आता बॉसला मला सांगायचं आहे की काम केल्या जात आहे किंवा काम पूर्ण होत आहे, तर बॉसला ऑलरेडी माहीत आहे ना की काम कोण करत आहे. ऑब्वियसली त्याच्या इकडे जे वर्कर आहेत किंवा त्याच्या इकडे जे काम करणारे लोक आहेत तेच काम करत आहेत. तर बॉसला ऑलरेडी माहीत आहे, म्हणून त्यांना असं सांगायचं काम नाही नेहमी आपल्याला की वर्कर्स सर्व काम करत आहेत. तर त्यांना एवढं सांगितलं तरी चालेल, आपण काम पूर्ण केल्या जात आहे. सांगायचा उद्देश हा आहे माझा तुम्हाला की अशा कॅटेगरीचे सेंटेन्स आपण खूप बोलत असतो. तर त्यावेळेस आपल्याला पॅसिव्ह व्हॉईसने सेंटेन्स बनवायचे असतात. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी कॅटेगरी असते. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्सचा आपण शिकलोय, ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला होता. आय होप तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. जर बघितला नसेल तर चॅनलवरती आहे किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल, तो व्हिडिओसुद्धा बघा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्ही एक एक गोष्ट परफेक्ट शिकत जाल. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रेझेंटमध्ये क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असते. जसं मी सध्या तुम्हाला शिकवत आहे, ही माझा प्रेझेंटचा कार्ड आहे, तुम्ही शिकत आहे हा सुद्धा तुमचा प्रेझेंट टेन्स आहे ना. तर या ठिकाणी आपण कशा प्रकारचे सेंटेन्स बनवतो चला बघूया. सगळ्यात पहिले तुम्ही हे जाणून घ्या की आपण या ठिकाणी जे काढलंय स्ट्रक्चर आपण समजून घेऊ, त्याची रूपरेषा काय आहे तर, आणि त्यानंतर जाऊया आपण समोर. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ॲमिजार आपण इथे घेतलंय. ॲमिजार हे हेल्पिंग वर्ब आलेलं असतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. त्यानंतर क्रिया चालू दाखवण्यासाठी आपण बीइंग हा शब्द यूज करतो, आणि व्हर्बचं तिसरंच रूप आलेलं असतं. पॅसिव्ह व्हॉईस कुठल्याही कॅटेगरीचा असो, आपण व्हर्बचं थर्ड रूप यूज करत असतो, थर्ड फॉर्म. जसे यामध्ये आपण बघू शकतो की V3 जे घेतोय ना आपण, तर यामध्ये कशा प्रकारचं V3 आलं चला बघू पहिलं सेंटेन्स, जेणेकरून तुम्हाला समजेल. जसं मी म्हटलं, द वर्क इज बिंग डन, हे सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्सला आपण समजून घेऊ पहिले, म्हणजे पुढले सेंटेन्स सुद्धा तुम्हाला इझिली समजतील. जसं कामाविषयी मी बोलते, काम हे एक सिंग्युलर आहे या ठिकाणी. द वर्क इज आपण इज घेतलं. ॲमिजारचा यूज या ठिकाणी साईडला मी लिहून ठेवते, जेणेकरून तुमचं लक्षात राहील. जसं आयच्या नंतर ऑलवेज आपण ॲमचा यूज करतो. ही असेल, शी असेल, इट असेल, किंवा एखादं नाव असेल, एकच कुठलीही गोष्ट जर असेल ना तर आपण इजचा यूज करत असतो. त्यानंतर बघा, वी असेल, दे असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी वी असेल, दे असेल, यू असेल, किंवा दुसरंही काही असेल, अनेक, आपण या ठिकाणी पीपल घेऊ. तर यानंतर आपण ऑलवेज आरचा यूज करतो. म्हणजे अनेक असेल तर आर घ्यायचं, एक असेल तर इज घ्यायचं, आय असेल तर ॲम घ्यायचं. हे माइंडमध्ये तुमच्या क्लिअर ठेवा. आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं मी म्हटलं, डन, या ठिकाणी V3 आलंय डन. जसं डू आहे, डूचं सेकंड फॉर्म डीड आहे, आणि थर्ड फॉर्म हे डन आहे या ठिकाणी. जसं V1, V2 आणि V3 हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून सेंटेन्सेस फ्लुएंटली तुम्हाला येतील. तुम्हाला व्हर्बवर काम करणं खूप गरजेचं आहे. जेवढे जास्त व्हर्ब तुम्ही लर्न कराल तेवढे छान पद्धतीनं तुम्ही इंग्लिश बोलू शकाल. तर या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आपण बघितलं, आय होप तुमचं क्लिअर झालं असेल. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊ. बघा, दुसरं आहे, द रूम इज बिंग क्लीन्ड.
रूम विषयी बोलल्या जात आहे, रूम एकच आहे. रूम इज बीइंग क्लीन्ड, खोली स्वच्छ केली जात आहे. आता सपोज आपल्या इथे कोणीतरी आलं आहे किंवा आपले फ्रेंड्स आहे, आपण त्यांना असं म्हणतो थोड्या वेळ थांब ना बाहेर प्लीज, रूम स्वच्छ केल्या जात आहे, है ना. वर्ककडे फोकस आहे. कोण करतंय याच्याशी काही जास्त संबंध नाही. मात्र तुम्हाला जर सांगायचं असेल की कोण करत आहे रूम स्वच्छ, तर तुम्ही बाय हा शब्द टाकून समोर लिहू शकता. जसं इथे जर मी म्हटलं की मला करता जो आहे, डुअर जो आहे तो सांगायचा आहे, मी बाय हा शब्द टाकून समोर इथे लिहील जो व्यक्ती करत असेल त्याचं नाव. जसं मी इथे राम लिहिलं किंवा श्याम लिहिलं, जे काही मला लिहायचं असेल, एखाद्याचं नाव असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, तर रूम इज बीइंग क्लीन्ड बाय राम, म्हणजे रामकडून रूम स्वच्छ केली जात आहे. सध्या काम चालू आहे, सध्याची क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी मी काय केलंय, या ठिकाणी बीइंग हा शब्द घेतलाय. तर असं तुम्ही बाय टाकून पुढे नाव सुद्धा टाकू शकता, नो प्रॉब्लेम. तर नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. द हाऊस इज बीइंग पेंटेड. सपोज घर रंगवले जात आहे, आपण दुसरीकडे राहायला आहे, आपल्याला असं सांगायचं की आम्ही आहे ना सध्या इकडे आहो कारण आमचं घर काय आहे, रंगवल्या जात आहे किंवा पेंट केल्या जात आहे. द हाऊस इज बीइंग पेंटेड. पेंटेड म्हणजे काम केल्या जात आहे. बीइंग हा शब्द हे दर्शवत आहे की सध्या चालू आहे. नेक्स्ट आहे द केक इज बीइंग बेक्ड. केक तयार केला जात आहे, काम चालू आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज द प्रॉब्लेम इज बीइंग सॉल्व्ड. आता या ठिकाणी बघा आपण असं म्हणतो डोंट वरी, काळजी करू नका, प्रॉब्लेम सोडवल्या जात आहे. त्या ठिकाणी काम चालू आहे प्रॉब्लेमवरती, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही वेट करा थोडा. द प्रॉब्लेम इज बीइंग सॉल्व्ड, समस्या सोडवली जात आहे. असे खूप सारे सेंटेन्स तुम्ही बोलत असता. बघा मी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण जातोय कुठेतरी गावला आणि रोडचं काम दुरुस्त करणं चालू आहे, काम सुरू आहे एखाद्या रोडचं, आणि कोणीतरी आपल्याला सांगतं की तुम्ही या रस्त्याने जा, इकडून जाऊ नका. का बरं? कारण रोडचं काम चालू आहे, रस्ता दुरुस्त केला जातोय. मग काम काय चालू आहे? द रोड इज बीइंग रिपेअर्ड, रिपेअरिंगचं काम सुरू आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा, द होमवर्क इज बीइंग डन. होमवर्क पूर्ण केले जात आहे, चालू आहे सध्या, होमवर्क पूर्ण केले जात आहे. नेक्स्ट इज द क्लोथ्स आर बीइंग वॉश्ड. कपडे धुतल्या जात आहे, धुण्याची क्रिया सध्या चालू आहे, होत आहे. ओके, इथं डुअर टाकायचं असलं टाकू शकता तुम्ही, जे कोणी कपडे धुत असेल त्या व्यक्तीचं नाव. द प्लांट्स आर बीइंग वॉटर्ड. झाडांना पाणी घातले जात आहे. द बिल्स आर बीइंग पेड. आता इथे आर का बरं आलं हे तुमचं क्लिअर करून देते मी, जेणेकरून तुम्हाला टेन्शन नको. इथे अनेक आहेत, जसं क्लोथ्स आहेत तर अनेक आहेत कपडे, प्लांट्स आहेत तरी अनेक आहेत, बिल्स आहे अनेक आहे, म्हणून आपण आर घेतलंय. द बिल्स आर बीइंग पेड. बिल भरली जात आहेत. तर काम काय होतंय? तर पेड केल्या जात आहेत, बिल भरली जात आहेत. नेक्स्ट आहे तुमचं होमवर्क. इट्स होमवर्क टाईम. आणि होमवर्क करत असताना तुम्हाला सुद्धा काळजीपूर्वक सर्व होमवर्क स्टेप बाय स्टेप करून पाठवायचं आहे. कारण तुम्ही बी पेशंट अँड बी ऑथेंटिक. तुम्ही ऑथेंटिक असायला पाहिजे. जर तुम्ही शिकत आहे ना तर फक्त ऐकून चालणार नाही, तुम्ही होमवर्क करणं तेवढंच गरजेचं आहे. जसं आपण लहानपणी होमवर्क करत होतो, आपल्याला टीचरने दिलेलं, आणि ज्यांनी केलं नसेल ना ते आता पश्चातापसुद्धा करत असतील की मी होमवर्क जर कॉन्स्टंटली केलं असतं आणि व्यवस्थित केलं असतं तर मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतो, किंवा मी मला जे पाहिजे ते अचीव केलं असतं. त्याच पद्धतीनं हे सुद्धा होमवर्क तेवढंच महत्त्वाचं आहे, तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला अचीव करायचं असेल तुमचं सक्सेस. तर बघा होमवर्क या ठिकाणी सेंटेन्सेस दिले आहे, जसं आमंत्रणे पाठवली जात आहेत, शिक्षकांकडून धडा शिकवला जात आहे, अहवाल लिहिला जात आहे, पूल बांधला जात आहे आणि बाग सजवली जात आहे. हे आहे तुमचं होमवर्क. हे तुम्हाला करायचं आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण आपण या चॅनलवरती खूप इझी वेनं स्टेप बाय स्टेप शिकत असतो आणि सोप्या भाषेत शिकतो. व्हिडिओ पूर्ण बघणाऱ्यांना खरंच कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं जे पेशन्स आहे, जे डेडिकेशन आहे शिकण्याचं, खरंच त्याला ॲक्नॉलेज करते मी. तुम्ही खरोखर एक स्टुडंट आहात आणि तुम्ही शिकण्याची, बघा आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो, विद्यार्थी म्हणून जगत असतो आणि विद्यार्थी हा नेहमी शिकत असतो. तर तुम्ही जे असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणारे ते खरंच एक विद्यार्थी आहात. तुम्ही खूप काही शिकणार, तुमचं अचीव होणार गोल जे तुम्ही बनवलं असेल लाईफमध्ये ते, आणि सक्सेसफुलसुद्धा होणार. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काही तुमचे सजेशन असतील ते सुद्धा मला कळवा. आणि 1 जानेवारीपासून आपण
स्टेप बाय स्टेप डे 1 पासून सिरीज चालू करणार आहे की आपल्याला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं आहे. सो आपण स्टेप बाय स्टेप शिकूया. 1 जानेवारीपासून नवीन वर्षाला ते सुरू करणार आहे आपण. तर ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.